नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. कोणताही सण असो तो मी नेहमीच आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असते किंवा फेस्टिवल रिलेटेड काही गोष्टी असतील, मेहंदी असेल, रांगोळी असेल किंवा कुकिंग रिलेटेड काही गोष्टी बनवायच्या असेल तर ह्या सर्वच गोष्टी मी खूप जास्त एन्जॉय करते आणि माझ्यासोबत रामला देखील मी इन्व्हॉल्व करत असते. तर आता इथे सकाळची वेळ आहे आणि सकाळची आपली जी काही बेसिकची कामं असतात ती सर्व माझी आवरून झालेली आहेत आणि सोबतच आता मी इथे आंघोळ देखील करून घेतली. आणि कोणताही सण असेल तर सकाळी आंघोळ वगैरे केली की खूप छान वाटतं आणि प्रसन्न देखील वाटतं. आणि जी काही घरातली कामं असेल ती एकदा आवरली की जे काही सणाच्या रिलेटेड गोष्टी करायच्या असतील त्या देखील मी लगोपाठच करायला घेते. तर आता इथे सकाळी मी आंघोळ केल्यानंतर रामला देखील माझ्यासोबत आंघोळ करून घेतली आणि जी काही मेहंदी आहे ती मी 1 दिवस आधीच काढलेली, पण 1 ते 2 तासच मी ठेवली असेल, कारण की रामची जेवणाची वेळ झाली आणि मुलांना खाऊ वगैरे घालायचं म्हटलं की लगेचच मला ती क्लीन करून टाकावं लागली. त्यासाठी जास्त काही कलर आलेला नाही, पण म्हणलं ठीक आहे, एक शगुन म्हणून आपण करू शकतो. आणि सणाचा कोणताही सण वगैरे असेल तर त्या दिवशी मी हेअर वॉश करत असते. तसंच नेहमीप्रमाणे आज हेअर वॉश करून घेतला आणि त्यानंतर रामची पण आंघोळ झालेलीच होती, तर म्हटलं लगोपाठच लगेच देवपूजा देखील करून घेऊयात. तर बाकीचं जे काही क्लिनिंगचं रुटीन आहे, झाडू पोछा वगैरे ते सर्व मी अगोदर करून घेतलं. गॅलरीची देखील लगोपाठच क्लिनिंग करून घेतली, जेणेकरून की नंतर मला पाहायला टाईम जरी नाही भेटला आणि पाऊस वगैरे जरी आला तरी जास्त काही खराब वगैरे होणार नाही, त्यासाठी गॅलरीची पण क्लिनिंग करून घेतली. कुकिंग रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आंघोळ वगैरे झाल्यानंतरच मी करेल. आणि आज तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि नैवेद्य देखील पुरणपोळीचाच दाखवायचा आहे, म्हणजेच पुरणाचे दिंड बनवायचे आहे. ते कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल, जेणेकरून की पुढच्या वर्षी वगैरे जरी तुम्हाला बनवायचे झाले तर अगदी सोपे आहेत, जास्त काही असं दाखवण्यासारखं नाही, पण तरी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एकदा दाखवेल. तर आता पूजा करायची होती मला नागपंचमीची, त्यासाठी फुलं वगैरे ती मी ऑलरेडीच आणलेली होती आणि आता जे काही माझ्या कुंड्या आहेत त्यामध्ये एकही फुलं आलेलं नव्हतं. तर म्हटलं हीच फुलं आज मी देवपूजेसाठी यूज करते. आणि जेव्हा तुम्ही देवपूजेसाठी फुलं वगैरे वापरताना त्या दिवशी पूजा पूर्णच कंप्लीट झाल्यासारखी वाटते आणि फुलांनी खूप सुंदर लुक येतो देवघराला वगैरे असेल तर. त्यासाठी इथे दिवा वगैरे लावून घेतला आणि आज मी धूप लावणार आहे, कारण की सण वगैरे असेल तर छान स्मेल वगैरे येतो घरामध्ये. आणि कॅम्फरसुद्धा साईड बाय साईड मी थोडासा जाळला होता, जेणेकरून की घरामध्ये एक चांगला सुवास यावा. तर या प्रकारे छान अशी देवपूजा आवरून झाली. आता देवपूजा वगैरे झाली आणि बाहेरचा जो काही पॅसेज आहे तो देखील मी लगोपाठच क्लीन करून घेतला होता, कारण की रांगोळी जर सकाळच्या वेळेत झाली तर पटकन होते, नाही तर राम जर डिस्टर्ब करायला लागला तर खूप जास्त वेळ जातो. पण अनफॉर्च्युनेटली आज हे पण घरी होते, तर म्हटलं यांच्याजवळ राम राहीन तोपर्यंत मी रांगोळी देखील काढून घेते. तर छोटीशीच रांगोळी मी इथे काढून घेणार आहे आणि जो काही सण असेल त्या रिलेटेडच मी रांगोळी ड्रॉ करत असते. 1 दिवस आधी गुगलवरून मी तो स्क्रीनशॉट जो काही असेल तो घेऊन ठेवते आणि त्याप्रमाणे रांगोळी ड्रॉ करत असते. साधी सिंपल का होईना पण प्रत्येक सणाला मी रांगोळी काढतच असते. आणि रांगोळी वगैरे काढायची असेल किंवा बाकीचं काही आर्टवर्क असेल ते मला नेहमीच आवडतं आणि प्रत्येक सणाला रांगोळी वगैरे घरापुढे काढली की आपल्याला देखील छान वाटतं आणि सणाच्या ज्या काही वाईब्स आहेत त्या देखील येतात, त्यासाठी रांगोळी मी काढत असते. तर चला आता पटकन इथे छोटीशी अशी एक रांगोळी काढून घेते. आणि जे काही कुकिंग रिलेटेड गोष्टी आहेत त्या तर मी अजून काही केल्याच नव्हत्या, फक्त उठल्या फक्त जी काही हरभऱ्याची डाळ असते ती थोडा वेळ भिजत घातली आणि त्यानंतर कुकरला लावली होती, कारण की पुरणपोळी देखील बनवायची होती. तर म्हटलं ही कामं जी काय आहे ती साईड बाय साईड होत राहील तोपर्यंत कुकर देखील पूर्ण थंड होईल. त्यासाठी म्हटलं की आधी रांगोळी काढून घेऊयात आणि नंतर बाकीची कामं आवरता येईल. तर आज सकाळच्या वेळेस मी साडी घालणार होते, म्हटलं साधी सिंपल एक साडी घालूयात, पण नंतर विचार केला की पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि खूप जास्त हॅरॅसमेंट होईल, त्यासाठी म्हटलं की ड्रेसच ठेवूयात. एखादा नवीन ड्रेस वगैरे घातला की तरी छान वाटतं आणि सण असल्यासारखं वाटतं, त्यासाठी एक सिंपल असा ड्रेस वेअर केला. सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि आता त्यानंतर जे काही स्वयंपाक करायचा आहे तिथे मी किचनमध्ये गेले, कारण की तिथं पण खूप जास्त पसारा होता, कारण की आज तर माझा उपवास होता. फक्त ह्या दोघांसाठीच मला ब्रेकफास्ट बनवायचा होता, पण जास्त काही मी कुक करत बसले नाही सकाळच्या वेळेस, नाही तर खूप जास्त राडा होतो आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की ऑलरेडीच खूप जास्त राडा असतो. त्यासाठी म्हटलं की काहीतरी शॉर्टकटमध्ये ब्रेकफास्ट बनवूयात. तर फक्त चहा बनवला आणि रस्क आणि चहा यांनी एन्जॉय केला. त्यासोबतच रामला थोडासा मी खिचडी भात बनवला होता आणि तूप टाकून त्याला देखील मी ऑलरेडी खाऊ घातलंच होतं. आणि
आणि स्नॅकमध्ये माझ्याकडे थोड्याशा वालाच्या उगऱ्या होत्या, त्या पण रामने खाल्लेल्या होत्या आणि पोटभर त्याचं जेवण झालेलं, म्हणजे सकाळचा नाश्ता. तर पोटभर जेवण वगैरे केलेलं असेल की मुलं जास्त त्रास देत नाही आणि बाकीची कामं करायला आपल्याला सोपं होतं. आणि नाहीतर मग जास्त भूक वगैरे लागली मुलांना की मुलं देखील आपल्याला डिस्टर्ब करतात आणि आपलं देखील मन लागत नाही. त्यासाठी रामला पूर्ण ब्रेकफास्ट वगैरे आवरून घेतला, त्याची अंघोळ वगैरे. सुरुवातीला मुलांचं आवरलं की आपल्याला आपली बाकीची कामं करता येतात, त्यासाठी मुलांचं आधी आवरून घ्यायचं आणि त्यानंतर आपली जी काही कामं आहेत ती तर दिवसभर चालूच राहतात. आता इथे सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि चहा वगैरे देखील झाला आहे, तर ती भांडी मी क्लीन करून घेईल आणि सोबतच आता जी काही पुरणाची डाळ होती ती देखील शिजलेली आहे. तर जी काही आमटी बनवायची होती त्यासाठी थोडीशी डाळ मी सेपरेट काढून घेतली आणि बाकीचं जे काही पुरण आहे त्याला आता मी गूळ घालून येते पूर्ण छान असं शिजवून घेईल आणि थोडीशी वेलची पूड घालील. ज्यावेळेस मी डाळ शिजायला घालते त्यावेळेसच थोडीशी हळद पावडर, थोडंसं मीठ, तेल आणि कलर येण्यासाठी हळद पावडर टाकत असते. तर अशा प्रकारे मी इथे डाळ शिजवून घेतली आणि 5 ते 6 विसल लागतात आणि थोडीशीच डाळ मी यावेळेस घातलेली, कारण मागच्या वेळेस जेव्हा मी पुरणपोळी बनवली त्यावेळेस खूप जास्त पुरण शिल्लक राहिलेलं आणि नंतर फेकून द्यावं लागतं. त्यासाठी म्हटलं की जेवढं लागणार आहे तेवढंच इथे पुरण मी आता घातलं होतं. अगदी 10 ते 12 पोळ्या होतील एवढंच पुरण मी आज शिजायला घातलेलं होतं. आणि आता पुरणाची डाळ रेडी झाली की मी लगेचच त्याला साईड बाय साईड आता बारीक करून घेईल. आणि सगळ्यात शेवटी मी पुरणपोळीच बनवत असते, कारण जेव्हा तुम्ही गरम पुरणपोळी बनवता त्यावेळेस चव वेगळी येते. त्यासाठी शेवटी पुरणपोळी बनवते आणि आमटी वगैरे असेल ते सुरुवातीला बनवून घेते. तर ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्यावेळेस तुम्ही जी काही तयारी असेल ती आधीच करून ठेवा, जेणेकरून की नंतर काही हॅसल वगैरे होणार नाही. आता समजा तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, जर तुम्ही डाळ वगैरे एक दिवस आधीच भिजत घातली तर दुसऱ्या दिवशी डाळ लगेच शिजते आणि आपला जो काही स्वयंपाकाचा वेळ आहे तो देखील रिड्यूस होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असता तर डाळ शिजायला घालता त्यावेळेसच कणिक मळायला घ्या, जेणेकरून की कणिक छान भिजतं आणि पुरणपोळी देखील छान होतात. मऊ सुटसुटीत अशा पुरणपोळ्या झाल्या की आपल्याला देखील खायला चांगलं वाटतं आणि टेक्स्चर देखील चांगलं येतं. त्यासाठी पुरणपोळी बनवताना ही सर्व काळजी आपल्याला घ्यायची असते. आणि जो काही राईस आहे तो गरमागरम ज्यावेळेस तुम्ही जेवणार आहात त्यावेळेसच तुम्ही बनवत जा, जेणेकरून की पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपण सण वगैरे असेल तर त्यावेळेसच बनवतो. आणि कटाची आमटी बनवण्यासाठी जे काही वाटण वगैरे लागतं ते सुद्धा तुम्ही एक दिवस आधीच बनवून ठेवा आणि फ्रीज वगैरे असेल तर ह्या गोष्टी सर्व सोप्या होऊन जातात आणि काही देखील खराब होत नाही. ज्यावेळेस तुम्ही वाटण वगैरे तयार ठेवता त्यावेळेस फक्त मसाले घालून तुम्हाला आमटी टाकायची असते, ज्यावेळेस तुमची पुरणाची डाळ वगैरे शिजेल त्यावेळेस. आणि ही सर्व कामं केली की सोपं होतं. तर आज पहा इथे गूळ देखील मला किसून घ्यायचा होता, तर एक दिवस आधी मी काहीच तयारी केलेली नव्हती, पण स्वयंपाक थोड्याच लोकांचा बनवायचा होता, कारण की आम्ही दोघंच आहोत खाण्यासाठी आणि राम तर काय थोडंसंच खातो. त्यासाठी मी म्हटलं की नेक्स्ट डेला सर्व करूयात आणि खूप जास्त वेळ होता माझ्याकडे. तर हे जे काही गूळ किसायचं काम असेल, वेलची पूड बारीक करायचं काम असेल, हे एक दिवसच तुम्ही आधी प्रिपरेशन केलं की नेक्स्ट डेला आपल्याला खूप जास्त सोपं होऊन जातं. तर नागपंचमीचा जो काही सण आहे किंवा त्या रिलेटेड जो काही स्वयंपाक असतो तो संध्याकाळच्या वेळेसच बहुधा सगळीकडे केला जातो. पण आता राम लहान आहे आणि म्हटलं इव्हिनिंगच्या वेळेस हे जातील तर त्यावेळेस राम खूप जास्त मला त्रास देईन आणि एकटीसाठी आपण पुरणाचा स्वयंपाक किती करणार. त्यासाठी म्हटलं की सकाळच्या वेळेसच करून घेऊयात आणि नैवेद्य वगैरे जो आहे तो मी दुपारच्या वेळेस जेव्हा पूजेसाठी जाईल त्यावेळेस बनवून घेईल. तर काही वस्तू घरात संपलेल्या होत्या, तर म्हटलं पटकन जे काही लिस्ट आहे मी यांना बनवून दिली आणि जे काही लागणारं सामान होतं ते हे पटकन घेऊन आले. तर जास्त असं काही नाही, पण मागच्या वेळेस जो काही आम्ही ग्रोसरी शॉपिंग केली होती ती फक्त 1 महिन्यासाठी केली होती आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी संपलेल्या होत्या. तर म्हटलं पटकन यांना सांगते, कारण स्वयंपाक बनवताना काही गोष्टी कमी पडल्या की चिडचिड देखील होते आणि पटकन स्वयंपाक देखील आवडत नाही. त्यासाठी म्हटलं की ह्या गोष्टी मी आधी मागवते आणि त्यानंतर बाकीचं जे काही काम आहे ते करता येईल. तर रामसाठी नाचणी सत्व लागत होतं, जे की पूर्णानंदचं यांनी ह्यावेळेस आणलेलं. तूप वगैरे या सर्व बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या सर्व आणल्या, त्या ऑर्गनाईज केल्या आणि त्यानंतर इथे कटाची आमटी देखील बनवून घेतली. साईड बाय साईड इथे दूधसुद्धा यांनी घेऊन आलते, तर ते दूध पण गरम करून घेतलं. तर जास्त काही खराब व्हायला नको, कारण की जास्त वेळ दुधाची पिशवी तशीच राहिली की ती देखील खराब होऊन जातं. त्यासाठी दूध वगैरे गरम करून घेतलं, आमटी पण बनवली आणि एका बाजूला आता मी इथे राईस देखील लावलेला होता. तर आता म्हटलं साईड बाय साईड आता नैवेद्य पण बनवून घेऊयात. आणि ह्या वेळेस आता मी रामला झोपवलेलं, त्याकरता मला बाकीची जी काही कामं आहेत ती पटपट करता येईल. मुलं जर सारखी आजूबाजूला असेल तर सारखी लुडबुड करत राहतात आणि काम देखील आपल्याला पटकन आवरता येत नाही. आणि त्यांच्यात ज्या काही लहान मोठ्या गोष्टी असेल त्याच्याकडेच आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी रामच्या झोपेची वेळ झालेली, रामला पण झोपून घेतलं आणि आता नैवेद्य वगैरे बनवून घेईल आणि त्यानंतर मी माझं आवरून घेईल. तर रामचं जे काय आहे ती सकाळीच मी त्याला टी शर्ट वेअर केलेलं आणि जी काही पॅन्ट आहे तर म्हटलं जायच्या वेळेस मी त्याला छान अशी पॅन्ट वेअर करेल आणि त्यानंतर माझ्यासोबत घेऊन जाईल. तर मुलांना जास्तीत जास्त या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करा, जेणेकरून की ऑब्झर्वेशन करून करून मुलं खूप जास्त शिकतात आणि मुलांना देखील पाहायला गोष्टी आवडतात आणि ते पाहून अनुकरण देखील करत असतात. त्यासाठी मी रामला नेहमी माझ्यासोबत ठेवते, जेणेकरून की ह्या गोष्टी तो पाहिल आणि त्याला देखील आनंद होईल.
तर पहा या प्रकारे आता मी इथे नैवेद्य जो काही पुरणाचे दिंड आहेत ते करून घेत आहे। अगदी साधे सोपे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जे काही तुम्ही कणिक मळलेलं असेल त्याचे, आणि त्यामध्ये पुरण जे आहे ते थोडंसं सारण घालायचं आणि त्यानंतर अशा 4 प्रकारे पदरी तुम्ही फोल्ड करू शकता आणि छोटे छोटे त्याला कान असे काढायचे, म्हणजे जेणेकरून की याला कानवले देखील म्हणतात। तुम्हाला माहीत असेल गावाकडे तर या शब्दाने म्हणतात, आय थिंक आय एम राईट। तर पहा या प्रकारे इथे 5 किंवा 7, 9 अशा प्रकारे तुम्ही या संख्येने बनवू शकता, म्हणजे विषम अंक तुम्हाला बनवायचा आहे। तर इथे 5 मी बनवून घेतले आणि जे काही 2 गोळे अजून आहेत ते मी घरातल्या देवासाठी नैवेद्य बनवणार आहे। तर तुळशीसाठी एक आणि जे काही देवघर आहे त्यासाठी मी एक नैवेद्य बनवेल। तर देवासाठी तर आपण हाच नैवेद्य बनवतो पुरणपोळीचा, पण जे काही नागपंचमी आहे त्यासाठी पुरणाचे दिंडच बनवले जातात। इतर जे काही सण आहे त्यासाठी तुम्ही पुरणाच्या पोळीचा नैवेद्य किंवा पुरीचा नैवेद्य किंवा खीर चपाती असे नैवेद्य आपण दाखवत असतो, पण नागपंचमीला हे पुरणाच्या दिंडाला खूप जास्त महत्त्व आहे, तर त्या दिवशी हेच बनवले जातात। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असेल त्यानुसार बनवलं जातं, तर मी जिथे राहते तिकडे असंच बनवलं जातं। त्यासाठी ज्या काही आपल्या चालीरीती आहे त्या सुरुवातीला मी पाहिलेल्या आणि तसंच पाहून मी करत असते, किंवा मला जर काही अडीअडचणी आल्या तर मी घरी फोन करून देखील विचारते, जेणेकरून की काही चुकायला नको। सगळं व्यवस्थित झालं की आपल्याला देखील छान वाटतं आणि पूजा व्यवस्थित पार पडली की मन देखील प्रसन्न होतं। त्यासाठी सर्व गोष्टी मी विचारून करत असते, जर मला काही माहीत नसेल किंवा कोणत्या सणाबद्दल काही आयडिया नसेल। पण बहुधा मी सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहून शिकलेलाच आहे आणि मला जास्त काही अडचण येत नाही। त्यासाठी मी ज्या काही सण वगैरे असेल त्याची प्रिपरेशन वगैरे असेल किंवा जे काही वेअर करायचे ते देखील एक दिवस आधीच काढून ठेवते, जेणेकरून की सणाच्या दिवशी जास्त हडबड होत नाही आणि पटकन आवरतं देखील। तर पहा या प्रकारे पुरणाचे दिंड देखील बनवून घेतले आणि जो काही नैवेद्य मला देवासाठी बनवायचा होता तो पण मी करून घेतला। तर आता माझा तर उपवास होता, सकाळी मी फक्त चहा घेतलेला, जास्त काही खाण्याची इच्छा होत नाही। त्यासाठी म्हटलं की साबुदाणा वगैरे भिजवायला नको, ज्यावेळेस पुरणपोळी होईल आणि ज्यावेळेस मी पूजा करून येईल त्यावेळेस मी उपवास सोडेल। पण यांना भूक लागलेली त्यावेळेस, कारण जास्त काही नाश्त्यामध्ये हेवी यांनी घेतलेलं नव्हतं, तर म्हटलं यांच्यासाठी पटकन आता इथे पुरणपोळी बनवून घेते, जेणेकरून की नंतर मी ज्यावेळेस येईल त्यासाठी माझ्या वेळेस फ्रेश अशा गरमागरम पुरणपोळ्या बनवेल आणि यांना टिफिनला देखील मला हेच द्यायचं होतं। तर म्हटलं नंतर एकदा बनवेल आणि सुरुवातीला यांना खाण्यासाठी तर इथे आता मी बनवून घेत आहे। जेवढे आवश्यक आहे तेवढ्याच बनवून घेते आणि नंतर उरलेलं जे काय आहे ते मी नंतर बनवेल। आधी सुरुवातीला आवरून घेते आणि देवपूजा करून येते, म्हणजेच वारुळाची पूजा करून येते। आणि 3-4 राऊंड मी तिथे गेलेले आणि खूप साऱ्या लेडीज आलेल्याच होत्या, कारण की नंतर पावसाचं वातावरण देखील झालेलं होतं। बरं झालं की मी लवकर जाऊन पूजा करून आले, नाही तर नंतर रामला घेऊन मला खूप जास्त एकटिक होतं। तर चला आता इथे पटकन पुरणाच्या पोळ्या देखील बनवून घेते आणि माझं देखील आवरून घेते आणि कसं आवरलं आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। बाय चान्स राम आज खूप जास्त वेळ झोपला होता, अगदी 2 ते 2.5 तास झोपला असेल। त्यामुळे बाकीची जे काही क्लिनिंगच्या रिलेटेड माझी कामं होती, म्हणजेच जे काही पोळ्या वगैरे आहे ते झाल्यानंतर कुकटॉप वगैरे क्लीन करणं, ह्या सर्व गोष्टी माझ्या इझिली झाल्या आणि पटकन झाल्यामुळे लगेच मला पूजेची तयारी देखील करून घेता आली। तर पहा या प्रकारे मी इथे पूजेचं ताट करून घेतलेलं आहे। दूध, लाह्या, फुलं किंवा हळदी कुंकू आणि जो काही नैवेद्य आपण बनवला होता तो, दोऱ्याचा रीळ, पाणी, या सर्व गोष्टी मी घेतल्या आणि त्यानंतर माझं देखील आवरून घेतलं। तर पहा अशा प्रकारे मी साडी वेअर केलेली आहे आणि एकदम साधी सिंपल जे काय आहे तीच मी हेअरस्टाईल वगैरे केलेली, बिकॉज मी सकाळी हेअर वॉश केलेला आणि केस काय ड्राय झाले नव्हते आणि पावसाळ्याचे दिवस म्हणले की केस सुकवायला देखील खूप जास्त वेळ लागतो। त्यासाठी एक छोटासा असा बन घातला आणि त्यानंतर जी काही फुलं मी आणली होती त्यामध्ये काही फुलं शिल्लक होती, तर म्हटलं छोटासा गजरा बनवूयात। ज्यावेळेस तुम्ही आर्टिफिशियल गजरा लावता त्याचा जास्त असा छानसा लुक येत नाही, त्याकरता मी येथे फुलांचा एक गजरा बनवून घेतला आणि तोच मी केसांमध्ये माळला होता। त्याने खूप छान जास्त लुक आलेला आणि फोटोज देखील खूप सुंदर आलेले। व्हिडिओच्या शेवटी मी काही फोटोज तुमच्याबरोबर शेअर करेल आणि जे काही गळ्यातलं वगैरे आहे ती मी लग्नाच्या वेळेस सेट घेतलेला, जो की तुळशीबागेतून घेतला होता, तोच वेअर केला होता। बँगल्स मॅचिंग घातल्या आणि त्यानंतर बाकीचं जे काही आहे ते आवरून घेतलं आणि पूजेचं ताट तर मी ऑलरेडीच करून घेतलं होतं। आता जोपर्यंत मी आवरून घेतले तोपर्यंत राम देखील उठला आणि बाकीची कामं तर माझी झालेलीच होती, त्यामुळे त्याला पटकन खाऊ घातलं, कारण त्याला सुद्धा माझ्याबरोबर मी पूजेसाठी नेणार होते। तर मी साडी वेअर केली होती म्हणून तो असा माझ्याकडे पाहत
पाहत होता, कारण मी कधी साडी वगैरे घालत नाही, त्यासाठी तो असा खूप सरप्राईज होऊन माझ्याकडे पाहत होता आणि मला पाहून खूप जास्त हसायला आली. कारण की मुलं ज्यावेळेस अशी काही वेगळी ॲक्शन देतात त्यावेळेस आपणच कन्फ्यूज होतो की मुलांना नेमका कोणता प्रश्न पडलेला आहे. तर रामचा आता हे आवरून घेतील तोपर्यंत यांच्या टिफिनसाठी आणि माझा उपवास सोडण्यासाठी मी इथे पोळ्या बनवून घेते, जेणेकरून की आल्यानंतर पटकन मला उपवास सोडता येईल. आणि नागपंचमीच्या दिवशीच आम्ही उपवास करत असतो, ज्यावेळेस सकाळी जातो आणि संध्याकाळी आल्यानंतर पूजा करून उपवास सोडत असतो. तर आता इथे माझं पुरणपोळी बनवायचं काम होतं. सोबतच आता राम देखील दंगा करत होता, कारण उठल्यानंतर खूप छान झोप झालेली, त्यासाठी खूप एनर्जी देखील त्याच्यामध्ये आलेली होती आणि मी पुरणपोळी बनवत होते. तर मला त्रास देण्याचं काम देखील त्याचं चालूच होतं. तर इथे काही रील्स फोटोज वगैरे शूट केलं, जे की मी इंस्टावरती पोस्ट करत असते. जर अजून तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेचच मला तिथे जाऊन फॉलो करा. मी स्क्रीनवरती तुम्हाला माझा इंस्टाग्राम ID देते, लवकरात लवकर जाऊन फॉलो करा आणि जे काही रील्स वगैरे असेल ते देखील एन्जॉय करा. तर आता रामला घेऊन मी इथे पूजा करण्यासाठी आले होते आणि अराउंड 3च्या दरम्यान मी आले असेल आणि पूजा करण्यासाठी जास्त काही वेळ लागला नाही आणि पाऊस पण थांबलेला होता. तर पटकन पूजा वगैरे छान झाली आणि जोपर्यंत मी पूजा करत होते तोपर्यंत यांना माझ्याजवळच मी थांबवलेलं, कारण की रामला घ्यायचं पण होतं. आणि खाली पाहू शकता तुम्ही, अगदी क्लिनिंग वगैरे काहीच केलेली नव्हती. नाहीतर गावाला क्लिनिंग वगैरे करून आजूबाजूला रांगोळी देखील काढतात, पण इथे कोणीच असं काही केलेलं नव्हतं आणि खाली काचेचे तुकडे देखील खूप जास्त होते. त्यासाठी रामला मी शूज वगैरे घालून आणलेले आणि बाजूलाच त्याला उभं केलेलं, जेणेकरून की पडला वगैरे तर हाताला लागायची भीती राहील. त्यासाठी त्याला बाजूला त्यांच्याजवळ उभं केलं आणि थोड्या वेळानंतर हे गेले. तोपर्यंत माझी पूजा वगैरे आवरली आणि रामला देखील मी तिथे नमस्कार वगैरे करून घेतला आणि जो काही रीळ आहे त्याला देखील हळदीने असं कोट करून घेतला आणि तो जो काही पिवळा धागा आहे तो आमच्या तिघांच्याही हातात मी बांधला. आणि त्यानंतर तिथून मी घरी आले. घरी आल्यानंतर तर मला लगेचच उपवास सोडायचा होता आणि सकाळपासून खूप जास्त भूक लागलेली, कारण की आता उपवास करायची जास्त काही सवय नाही मला. सुरुवातीला गुरुवार धरायची, पण आता तो देखील धरत नाही. आणि रामसाठी पण मला वेगळं काही बनवावं लागलंच नाही, कारण की पुरणपोळी त्याने खूप जास्त आवडीने खाल्ली. तर चला मंडळी, नागपंचमीचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.